निवडणुकीमध्ये काही पारदर्शकता राहिलेली नाही. पहिली गोष्ट माझ्या अचलपूरमध्ये 10,000 नाव आत्ता वेळेवर कमी झालेले आहे. या सगळ्या घोळात हे निवडणुका होणं म्हणजे काही संभ्रम निर्माण करणारी आहे. मला असं वाटतं का हा घटनेने दिलेला मूलभूत अधिकार आहे. मतमाराचा जसा अधिकार आहे, तसं माझं मत मला भेटलं का नाही भेटलं हा पण त्या मतदाराचा अधिकार आहे. आणि निवडणूक आयोग ते मत दाखवू शकत नाही. माझं निवडणूक आयोगाला चॅलेंज आहे का माझं मत मला भेटलं हे दाखवायची तुमच्याजवळ काय तरतूद आहे, काय सिस्टीम आहे तुमच्या या EVM मशीनमध्ये, ते दाखवली पाहिजे. आणि म्हणून आमची मागणी काय आहे, काँग्रेस आघाडीची मागणी जरी बॅलेटची असेल तरी मी EVMच म्हणणार आहे. EVM मशीन असू द्या, पण जो VVPAT येतो ना, तो जो काही दिसतं आम्हाला, तो आम्हाला नावागिवासीत आमच्या हाती आला पाहिजे, आमची सही घेतली पाहिजे आणि VVPAT क्रमांकासहित आम्ही तो मतपेटीत टाकला पाहिजे. म्हणजे काय होईल, EVM मशीन पण राहील आणि VVPATच्या याच्यावर जर वाटलं तर ते मोजता येईल. म्हणजे बॅलेटची गरज नाही, बॅलेट पेपरची गरज नाही. VVPAT जो हाती येतं, म्हणजे माझं मत कुठं गेलं, काय होतं बॅलेटमध्ये, बॅलेट क्रमांक याचा, नंबर राहायचा, नाव लिहायचं, मतदान क्रमांक राहायचा आणि सही राहायची. ती आता सिस्टीम संपवली. म्हणजे तुमचं मत हवेत आहे. तुमचं मत तुम्हाला भेटलं का नाही भेटलं ही सिस्टीमच कोलॅप्स करून टाकली आणि इथंच BJP जिंकलेली आहे. हे कटकारस्थान आहे. हे एक कटकारस्थान आहे. दुसरं, शहरातल्या निवडणुका पहिले घ्यायच्या, अर्धे अधिक शहरं हिंदू मुस्लिमच्या नावावर निवडून येणार, त्याच्यात पुन्हा BJPचा फायदा होईल आणि त्याचा परिणाम ग्रामीण भागावर होईल आणि तिथून पुन्हा एक विजयाचा वातावरण महाराष्ट्रात निर्माण कसं करता येईल, तर त्याचा एक व्यवस्थित मला वाटतं इथे गेम BJPनं व्यवस्थित केलेला दिसतं.